नेतृत्व एकत्र येत असतील आणि गटबाजी जर करणार नसतील आणि या गटबाजीला जर खतपाणी प्रशिक्षणार्थी घालणार नसतील तरच मी या आंदोलनामध्ये आता या पुढील काळात येणार. तूर्त 6 ऑक्टोबरचं टेंबी नाक्यावरचं एकनाथ मामाच्या घरापुढचं आंदोलन मी आज स्थगित करीत आहे. मला वर शो करायचा नाही. आपली संख्या कमी आहे. आपली संख्या कमी असताना आपण ह्याच्यात जर 2 झालो सरकारला तर तेच पाहिजे. हो बर झालो तर झालो. तुम्ही 250 का घेणार हो सर. तुम्ही जसं आलो तसं सगळे प्रशिक्षणार्थी यावं ना. यावं का आणि सगळे आपले प्रशिक्षणार्थी आणावं का. मला सांगा ह्या प्रशिक्षणार्थ्याच्या जीवावर आपलं नेतृत्व करायचं आहे का. जिल्हाध्यक्ष साहेब यांचं वाटोळं करायचं आहे का आपल्याला. प्रशिक्षणार्थ्याचं वाटोळं आहे का नाही. हे नेतृत्वाच्या वादविवादामध्ये आम्ही 4 नेतृत्व एकत्र आहोत. तुम्ही एकटेच का असं भुंगारी फिरल्यासारखं फिरवाला. सगळ्या नेतृत्वांनी सोबत यायला पाहिजे. सगळे प्रशिक्षणार्थी सगळे तर आता तुम्ही सगळे प्रशिक्षणार्थ्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे. म्हणून मी काय केलंय 8 दिवसापूर्वी प्रशिक्षणार्थ्यातले 8 नेतृत्व घोषित केले. एक आलिम सर आहेत, एक टोंपे सर आहेत, आपल्या वर्षाताई आहेत, पुन्हा नंतर आपले धर्मेश सर आहेत, पुन्हा नंतर विकी सर आहेत. विकी सर कुठे गेले. जेवढे चालण्याचे 8 नेतृत्वानं बसायचं आहे आणि बाबाच्या समर्थकांनी बी बसायचं आहे आणि बाबाला सांगायचं आहे तुम्हाला जर प्रशिक्षणार्थ्याचं हित करायचं असेल तर तुमची वैयक्तिक संघटना मार्केटमध्ये आणू नका. तुम्ही एवढं ह्यांना रोजगार मिळाल्यावर मी तुम्हाला कुठपर्यंत मी तुमच्या सोबत. तुम्हाला रोजगार मिळाला त्या दिवशी मी तुम्हाला रामराम करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत. गरजवंत शोधत जाणार आहोत. दुसरे गरजवंत. तुमचं संपला की विषय. त्याच्यामुळं पुन्हा पुढचं की सगळं भांडवल तुमच्याच ताब्यात. 250 घ्या, 500 घ्या, 1000 घ्या, देवऱ्याला द्या, अजून कुणाला द्या, काय नाही. ते आम्हाला दलाल म्हणाले. आता काय करावं त्याला कोण विचार ना गेलं. तिथं जाऊन मी कलेक्टरला अंगावर घेतलो धुळ्यामध्ये. काय सांगावं. तिथं गेल्यावर पाया पडला ना आता उठून आलं की म्हणले राजकीय पुढारी दलाल तुम्हाला धोका देतील, तुमची दिशाभूल करतील. 2-2 हात